सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे ठेवल्या काही अटी. पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात असेपर्यंत सुखशांती नाही. नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याचं म्हणत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही ताशेरे. राज्यातील 93 आरोग्य संस्थांसाठी 2603 कंत्राटी पदं भरणार. बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी. मटार खातोय भाव. किरकोळीचे दर 260 वर. सणांमधील मागणीमुळे इतर भाज्याही 100 पार. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आयुष्यमान योजनेअंतर्गत 70 वर्षावरील वृद्धांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार. लालपरीला उभारी. एसटी बसेसच्या ताफ्यात आणखी 100 बसेस येणार. कोस्टल रोड वरळी सिलिंग पुलाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी. शुक्रवारी मार्गिका होणार सुरू. संभाजीनगरमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई. दिवसभरात 480 रिक्षांची तपासणी. त्यापैकी 113 रिक्षा जप्त. मालमत्ता कराची कमी वसुली करणारे लिपिक आता संभाजीनगर महापालिकेच्या रडारवर. मालमत्ता कराची वसुली वाढवा अन्यथा बडतर्फ. मनपा प्रशासकांचा लिपिकांना इशारा. गोंदियात बैलाला वाचवताना चालकाचं एसटीवरील नियंत्रण सुटलं. बसची 4 वाहनांना धडक. काही प्रवासी जखमी. भुसावळ विभागातून जाणाऱ्या पुणे नागपूरसह 12 रेल्वे रद्द. नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक कामाचा परिणाम. नाशिकमध्ये गणपती विसर्जनासाठी 5000 पोलिसांची फौज. विसर्जन मिरवणूक मार्गावर असणार 200 सीसीटीव्ही. 6 ड्रोनचा वॉच. मिरवणुकीसाठी पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त. दगडूशेठ गणपतीला 351 किलोचा बुंदीचा मोदक अर्पण. साजूक तूप, केशर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरून बनवला मोदक.